मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता जी मंजू असते ती आणि भारती मावशी त्या पोलीस स्टेशनमध्ये बसलेले असतात आणि तिथे पप्पा येतो आणि म्हणतो की काय गं मंजू दीदी तू अजून इथेच आहे का? अगं जा ना लवकर, तिकडे सगळं होऊन जाईल, मग कुठं जाते तू? जा लवकर, आपल्याला खबर मिळाली आहे. तर मंजू म्हणते की भारती मावशी चला इथून. तर भारती मावशी म्हणतात नको अगं, आता मोरे सरांना सस्पेंड केलं आहे आणि आता जाधव साहेब पण इथे नाही आहे, त्याच्यामुळे नको जायला. आपण कोणाचं परमिशन घेतलेलं नाही आहे, आपल्याला तसा टाईम भेटणार नाही, जाऊन देणार नाही आहे कोणी परमिशन घेतल्याशिवाय. तर आता मंजू म्हणते की त्याची काही गरज नाही, चला भारती मावशी आता महत्त्वाचं आहे. तर भारती मावशीला घेऊन तिथून निघून जाते. तर आता इकडं जो सत्य असतो तात्यासाहेबांना भेटतो आणि तात्यासाहेब म्हणतात की हे बघ, तुझ्याकडं सत्य मी पावडर नाही देते, तर आपल्या लहान बाळाचं आयुष्य, आपल्या नवीन पिढीचं आयुष्य हे तुझ्या हातात देतोय मी. ही पावडर म्हणजे नवीन पिढीचं आयुष्य आहे, एवढं तू लक्षात राहू दे. आणि सत्य म्हणतो की ठीक आहे तात्यासाहेब, तुम्ही काळजी करू नका, सगळं काही आम्ही जपून ठेवू. तर आता इकडं जो खुसपुटे आहे त्याला डाऊट येतो. तो म्हणतो की ही मंजू नक्कीच आता त्या तात्यासाहेबांच्या अड्ड्यावर चालली असणार आहे, ह्या गोडाऊनवरती चाललेली असणार आहे, तिच्यावरती आता तात्यासाहेबांना फोन करून कळवायला हवं. आणि ते तात्यासाहेबाला तो फोन करतो आणि आता फोन केल्यावर तो म्हणतो की तात्यासाहेब तुम्हाला एक गडबड झालेली सांगायची मला. तर ते म्हणतात की पंकजला सांगतो. पंकजला म्हणतो की पंकज हे बघ, तात्यासाहेबांना अर्जंट सांग की त्यांच्या त्या तिथं गोडाऊनवरती धाड टाकणारी मंजू त्या इथून गेलेल्या आहेत असं म्हणते. तर आता तात्यासाहेब म्हणतात की सत्या तू बस इथे, मी आलोच 5 मिनिटात. आणि पंकज सगळं तात्यासाहेबांना सांगतात आणि तात्यासाहेब तिथून जायला निघतात. तर आता इकडं सत्या म्हणतो की एवढ्या घाईगडबडीत तात्यासाहेब कुठं गेले असतील रे बलमा? बलमा म्हणतो की काय माहिती अरे सत्या, पण खूप गडबडीत गेले ते, असं ते बोलतात. तर आता इकडं तात्यासाहेब त्या गार्डनवरती आधीच येऊन बसलेले असतात. तर आता मंजू तिथे येते आणि ते जे असतं शेटअप ते उघडते आणि आतमध्ये येते. डायरेक्ट आतमध्ये आल्यावरती तिला तिथे गोण्या वगैरे दिसतात आणि ती इकडे तिकडे बघते. तिला तिथे तात्यासाहेब दिसतात आणि ती म्हणते तात्यासाहेब तुम्ही इथे? तर तात्यासाहेब म्हणतात की हो अगं मंजू, तुझ्या आधी मला कोणीतरी खबर दिली आहे, इथे काहीतरी चालू आहे. तर आता मंजू म्हणते की तुम्हाला कसं माहीत झालं? पण तात्यासाहेब म्हणतात की काही विचारायची गरज नाही, मला आधीच इथे खबर मिळालेली आहे, तू काळजी करू नको, मी सगळं लक्ष देऊन व्यवस्थित बघितलं आहे, काही नाही इथे. तर मंजू म्हणते की आम्हाला चौकशी करायची. तर आता तात्यासाहेब म्हणतो तुला तपासायचं असलं ना सगळं तपासून घे चल. आणि मंजूला सगळं मंजू म्हणते की ठीक आहे. आणि मंजू सगळं काही तपासते आणि तपासल्यावरती आता मंजू म्हणते की सगळीकडे शोधते, तिला काही सापडत नाही. तर आता मंजू म्हणते काहीच नाही भारती मावशी, ते चला. आणि भारती मावशी त्या तिथून जायला निघतात. तर आता इकडं जाधवसाहेब पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि आता जाधवसाहेब म्हणतात भारती मावशीने कुठं गेल्या रे खुसपुटे? तर खुसपुटे म्हणतात की अहो भारती मावशी आणि मंजू तिकडं त्यांना गोडाऊनवरती धाड टाकायला गेल्या त्या दोघीजणी. अहो त्यांना नका नका म्हटलं तरी त्याने ऐकलं नाही आणि त्यांना म्हटलं जाधव साहेबांना विचारा. तर ते म्हणले की आमच्याकडे एवढा वेळ नाही आहे जाधव साहेबांना विचारायला. आणि त्या दोघी इथून निघून गेल्या आहेत. तर आता खुसपुटे त्या जाधव साहेबांचे कान भरतो. तर आता जाधव साहेब लगेच आतमध्ये निघून जातात. तर आता इकडं मंजू घरी येते आणि घरी आल्यावरती आत्या तिच्याकडे पैसे मागायला येते. आता पैसे मागायला आल्यावरती आत्या म्हणते की ऐ मंजू, मला पैसे लागते, पैसे देते का नाही गं तू? नाहीतर बघ मी काय करेल. आणि आता ती आत्या त्या मंजूकडून बळजबरी पैसे घेत असते, दे मला पैसे दे असं म्हणत असते. आणि आता ती पैसे घेते, पैसे देत नाही. तर मंजू देवासमोर पैसे ठेवते आणि आता पैसे ठेवल्यावरती ती आता लगेच पैसे घेते आणि त्या मंजूला लुटून देते आणि तिथून निघून येते पैसे घेऊन घरी. तर आता मंजूला खूप टेन्शन येतं. तर आता इकडं घरी आल्यावरती अमृता म्हणते कुठून आणले तू ते पैसे? आणि काय गं, आमच्या मंजू दीदीचा पगार आणलाय ना तू, ते तुला कळत कसं काय नाही? दे इकडे तो पगार चल. आणि मंजूच्या हातातून हिसकून घेण्याचा प्रयत्न करते, पण आता त्या मात्याच्या हातातून हिसकून घ्यायचा अमृता प्रयत्न करते, पण हात देत नाही. ती लगेच तिच्या आईला लुटून देते आणि लुटून दिल्यावरती मंजूच्या आईला डोक्याला लागतं आणि आत्या पैसे घेऊन तिथून निघून जाते. तर आता लगेच ती म्हणते की माझ्या डोक्याला लागले, मग इकडे आंबरी. तर आंबरी येते आणि म्हणते आई काही लागलं, जास्त लागलंय का तुला, तर दवाखान्यात द्यायचं का असं ती म्हणते. तर आता इकडं मंजू ती स्वयंपाक बनवायला घेते आणि तिथे तांदूळ थोडे असतात. ती म्हणते की एवढ्या तांदूळात खिचडी स्वयं फक्त, आणि ती खिचडी बनवत असते. तर सत्य तेवढ्या तिथे येतो आणि म्हणतो की वाघमारे काय करताय तुम्ही? तर मंजू येते आणि मंजू म्हणते काय रे सत्या, काय झालं? तर सत्या म्हणतो की काही नाही, तुम्ही काय केलं ते सांगा आज, तुम्हाला काय वाटतं मला कळत नाही का? मला सगळं कळतं, तुम्ही काय केलं आज ते सांगा. तर आता लगेच मंजू म्हणते की काही कुठं काय केलं आहे
नाही, मी काहीच नाही केलंय मी. तर आता लगेच तो म्हणतो, की "तुम्हाला कुणी तात्यासाहेबांच्या गोडाऊनवरती धाड टाकायला लावली होती? तुम्हाला असं वाटलं मला काही समजत नाही, पण मला सगळं समजतं. तुम्ही एवढं स्वतःला शहाणं समजू नका. कारण की मला आता तुम्ही जरी नाही म्हटले ना, तरी मला सगळं काही शोध लागतो आणि सगळं काही खबरं समजत्या. त्यामुळे तुम्ही तेवढं लक्षात राहून देत जा," असं म्हणतो. तर आता मंजू म्हणते, की "सत्या असं काय करतोय तू? समोर तसं काही नाही. अरे आम्हाला तशी खबर मिळाली होती." सत्या म्हणतो, की "मला तुमचं काही बोलणं ऐकून घ्यायचं नाहीये वाघमारे." असं सत्या म्हणतो. तर बघूया पुढील भागामध्ये नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.